महिला आयोगाच्या रुपाली चाकणकरांचा राजीनामा हा झालाच पाहिजे। कारण डॉक्टर संपदा मुंडे यांचा जो काही मृत्यू झाला, आत्महत्या झाली, त्याला वेगळं वळण देण्याचं काम हे रुपाली चाकणकर यांनी केलेलं आहे। त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन तिथे त्या मुलीचं चारित्र्य हनन केलं। कारण त्यांचं त्याच्यात एक वाक्य आहे की ती मुलगी लक्ष्मीपूजनच्या दिवशी लॉजवर कशी काय, याचा अर्थ निघतो काय? याचा अर्थ एकच निघतो की ती मुलगी चारित्र्यहीन होती। खरं बघायला गेलं तर जो बनकर नावाचा आरोपी आहे, प्रशांत बनकर, हा त्या मुलीचा भाडेकरू, त्या मुलीला भाडेकरू म्हणून ठेवलेलं होतं आणि त्या रूमला प्रशांत बनकरनी कुलूप लावलं म्हणून तिला नाईलाजास्तव त्या लॉजवर राहायला जावं लागलं आणि त्याचं भांडवल रुपाली चाकणकर यांनी केलं। महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत, त्यांच्या समर्थक महिला देखील या ठिकाणी समोर आहेत। तुम्हाला काहीतरी बोलले आपण पाहतो की या ठिकाणी रुपाली चाकणकरच्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत। उत्तर आहे, मग जर तुम्हाला रुपाली चाकणकर यांचं वक्तव्य चुकीचं वाटतंय तर अजितदादा पवार, तुम्ही त्यांचा राजीनामा हा घेतलाच पाहिजे। कोणत्या दबावाला तुम्ही बळी पडताय? असं नेमकं काय रुपाली चाकणकरांकडे की तुम्ही त्यांचा राजीनामा घेत नाहीये? याचं उत्तर महाराष्ट्र मागत आहे। आज तमाम माता बहिणींचा अपमान या रुपाली चाकणकरांनी केलेला आहे। महिला पण तुम्हाला विरोध करतात, आज त्यांच्या काय टिचभर महिला आम्हाला विरोध करणार आहे? एकीला 10 भारी ताकद असेल ना, बाहेर यावं त्यांनी, मग आम्ही तुम्हाला सांगू शिवसेना काय। पोलिसांकडून दबाव, पोलीस दबाव टाकणार, कारण पोलीस प्रशासन हे त्यांना बांधील आहे। पोलीस प्रशासन कुणाचं आहे? या सत्तेतल्या लोकांचं आहे, त्यामुळे ते आमच्यावर दबाव टाकणार। वेगवेगळे पोस्टर महिलांनी हातात घेतले, चाकणकर हातात चाकणकर कुणाचाही फोन उचलत नाहीत, रुपाली चाकणकरांना संपर्क केला तरी त्या फोन उचलत नाहीत आणि त्यांना जर फोन उचलायचा नाहीये, महिला आयोगाचं काम करायचं नाहीये तर त्यांनी राजीनामा द्यावा, हे आमचं स्पष्ट मत आहे। पोलिसांनी अडवले का तुम्हाला? पोलिसांनी फार खालपासून पिंजरे लावलेत, फार फाट्यापासून पिंजरे लावलेत। एवढी दहशत आहे शिवसेना महिला आघाडीची की आम्हाला रस्ता बदलून यावं लागलंय। आम्ही वेगवेगळ्या बोळकांडातनं बाहेर आलोय। आज ही परिस्थिती आमच्या शिवसेनेची काय आहे? का तर हे सत्तेतली लोक पोलिसांना पुढे आणून आमच्यावरती दबाव तयार करतायत। अजितदादा पवार म्हणतात ना, रुपाली चाकणकर बोलायला चुकल्यात तर अजितदादा तुम्हाला चॅलेंज आहे, तुम्हाला तुमच्यावर नेमका कोणता दबाव आहे, तुमची कोणती मजबुरी आहे, हे महाराष्ट्राला कळलं पाहिजे की तुम्ही रुपाली चाकणकरचा राजीनामा अजित पवारांना चॅलेंज करताय का? 100% आम्ही अजितदादांना चॅलेंज करतोय। ते म्हणतात ना शिस्तीचे आहेत, जे मी शिस्तीने वागतो, मी अतिशय कडक आहे प्रशासनात, मग असली फालतूगिरी का सहन करताय तुम्ही पक्षात? बंद करा, त्या महिलेचा राजीनामा घ्या, अशी आमची शिवसेना महिला आघाडीची मागणी आहे।